नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. शिंदे गटात सर्वात मोठं बंड काय झाले? सर्वात मोठं बंड जाणून घेऊया. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत मोठा भूकंप झाला आहे. ते शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे आपल्या पक्षाचे उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच गायकवाड यांनी हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे त्यांनी बंडखोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. गायकवाड यांच्या या भूमिकेमुळे शिंदे गटासह महायुतीच्या वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी बुधवारी अधिसूचना जारी झाली. त्यानंतर अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी आमदार संजय गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ते गुरुवारी 2 वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत शिंदे गटाचे कार्यकर्ते वगळता मित्रपक्षी असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे कोणतेही पदाधिकारी उपस्थित नव्हते. सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या उमेदवाराची पहिली यादी जाहीर होणार आहे. त्यात विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्यामुळे आमदार संजय गायकवाड यांनी तातडीने आपला अर्ज दाखल केला आहे. संजय गायकवाड यांनी बुलढाणा मतदारसंघासाठी 2 उमेदवारी अर्ज भरले आहेत. यापैकी एक अर्ज त्यांनी शिवसेनेचा डमी उमेदवार म्हणून भरला असून दुसरा उमेदवार अपक्ष म्हणून भरला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे डोकेदुखी चांगलेच वाढले आहेत. मित्रांनो, आपल्याला संदर्भात काय वाटतं? हा शिंदे गटातील बंडखोरीचा प्रकार आहे का? आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.